रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. भारत दौऱ्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर नवी दिल्लीत दाखल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती उपस्थित. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर, तीनही दलाच्या 150 जवानांकडून मानवंदना. महायुती सरकारला आज 5 डिसेंबर 2025 रोजी 1 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या विशेष दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथांसोबत वर्षा निवासस्थानी खास संवाद साधला. हा सोहळा अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावुक वातावरणात पार पडला. विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका. इंडिगोच्या सुमारे 118 फ्लाइट्स रद्द झाल्या असून आता 8 अतिरिक्त उड्डाणे रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. या अचानक झालेल्या रद्दी कारणामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता दिसून येत आहे. विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या मदत प्रस्तावाबाबत खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक. खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृह राज्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार. प्रस्तावाबाबत लोकसभेत चुकीची माहिती दिल्याने हक्कभंग आणला जाणार. प्रस्ताव केंद्राकडे येत नाही तर डबल इंजिनचा काय उपयोग, असा टोला देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लावला. कर्जदारांसाठी आनंदाची बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात. रेपो रेटमध्ये कपात करण्याची घोषणा केल्यानुसार रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमधील कपातीमुळे कर्जे स्वस्त होतील अशी बातमी समोर येत आहे. तर रेपो रेटमधील कपातीमुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.